आपल्या सर्वच सरांनी मनोगत व्यक्त केलं की दोन क्षण आहेत, एक आनंदाचा आणि एक दुःखाचा. दुःखाचा का आहे हे आठवीतील विद्यार्थी जाणतात असं आदरणीय श्री मुंडे सरांनी म्हटलं होतं. या वाक्यामध्ये खूप मर्म आहे. तुम्ही जर थोडासा विचार करत असाल किंवा इथं बसलेले आमचे 6वी आणि 7वीचे विद्यार्थी ज्यांच्याकडे अजून 1 वर्ष किंवा 2 वर्ष आहेत शिल्लक ही शाळा सोडण्यासाठी, परंतु आज 8वीच्या वर्गाकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण जो त्यांचा इतिहास आहे या शाळेत घातलेला 8 वर्षात हे सगळे 8 वर्षातील क्षण एका मिनिटात म्हणा किंवा 5 मिनिटात म्हणा आपल्या डोळ्यासमोरून जातात. ज्याप्रमाणे एखाद्या पिक्चरची रील अगदी त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर हे येता पहिलीपासूनचे क्षण डोळ्यात उभे राहतात आणि ते क्षण आपण ह्या शाळेत जगलो याचा आनंद देतात. परंतु आता हे क्षण मला परत मिळणार नाही. आता मी परत ह्या प्रांगणाला मुकणार आहे किंवा इथं मला परत यायला मिळणार नाही. ह्या विचारानं मनामध्ये दुःखाची भावना निर्माण 8वीच्या विद्यार्थ्यांना होत आहे. मित्रांनो, आई वडिलांचं स्थान तर सर्वश्रेष्ठ आहेच. मुलींच्या नृत्यामधून एक गोष्ट जाणवली की त्यांनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ह्या ओळीवर नृत्य सादर केलं. म्हणजे गुरुची महिमा आणि गुरुबद्दल असलेलं त्यांचं प्रेम त्यांनी नृत्यातून व्यक्त केलं. परंतु आपण जर इतिहासात पाहिलं तर जेवढं महत्व गुरुचं आहे तितकंच महत्व त्या शिष्याचं सुद्धा असतं. कारण जसा कुंभार तसं त्या मातीला आकार मिळणार. मग अगदी तसंच आहे, जसे गुरु तसे शिष्य घडणार आहे. आम्हाला अभिमान आहे, आमच्या सर्व शिक्षक बांधवांचा अभिमान यासाठी वाटतोय की त्यांच्या संस्कारात ही आजची बॅच आपली शिक्षणाची प्रदक्षिणा ह्या शाळेपुरती आज या ठिकाणी कंप्लीट करत आहे. आदरणीय श्री करंडेकर सरांनी खूप छान मार्मिक बोलले की प्रत्यक्ष एखाद्या ह्या वर्गाचे वर्ग शिक्षक जरी काही शिक्षक नसले तरी त्यांचे संस्कार ह्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे लाभलेलीच आहे. कालेवाड सरांनी क्रीडा स्पर्धेचा उल्लेख केला. आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या सर्व शिक्षकांनी 7 दिवसामध्ये जेवढं काही कौशल्य कबड्डीचं ह्या विद्यार्थ्यांना देता येईल देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याही पेक्षा जास्त अभिमान वाटतो की ह्या विद्यार्थ्यांनी ह्या सर्व गुरुजनांनी जे ज्ञान दिलं, कबड्डीचं कौशल्य दिलं आणि त्यांनी इतिहासामध्ये शाळेच्या इतिहासामध्ये प्रथमतःच तालुक्यामध्ये उपविजेता हे पद शाळेसाठी खेचून आणलं. ह्यासाठी आवर्जून आपण टाळ्या वाजूया. या सर्व कबड्डी आम्हाला याचा वारंवार अभिमान आहे. कारण कसं आहे, रेकॉर्ड कशाला म्हणतात, जे कधी झाले नाही आणि जे पहिल्यांदा झालेत हे रेकॉर्ड असतात. आणि पहिल्यांदा ज्याला केलं त्याचं नाव मग इथून पुढे चर्चिलं जातं. आम्हाला सतत बघा, तुम्ही आता खूप आबाला लहान तुम्हाला तेवढं गांभीर्य मिळणार नाही मी जे बोलतोय ते, परंतु शाळेच्या इतिहासामध्ये तुमचं नाव कोरलं गेलं बेटा. कबड्डीच्या माध्यमातून शाळेच्या इतिहासामध्ये तुमचं नाव कोरलं गेलेलं आहे. विज्ञान प्रदर्शनातील सहभागाबद्दल शाळेच्या इतिहासात तुमचं नाव कोरलेलं आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे तुम्ही सहभाग नोंदवला तालुक्यामध्ये त्या पानावर तुमचं नाव कोरलेलं आहे. शाळेच्या इतिहासामध्ये इस्रो सारख्या प्रवेश परीक्षेमध्ये पहिल्याच फेरीत 7 विद्यार्थी आपले उत्तीर्ण झाले, हे सुद्धा तुमचे नाव कोरले गेलेले. तुम्ही अजून जाणकार नाहीयेत, परंतु आमचे एवढे जे काही बांधव आहेत, शिक्षक बांधव आहेत, माझे सर्व पालक आहेत, जाणकार पालक आहेत, यांना जाणीव आहे. आणि हा इतिहास आहे, हे रेकॉर्ड आपण तयार केले. मग कुठलेही रेकॉर्ड तयार करण्यासाठी एका मुलीच्या भाषणामध्ये एक ओळ आली खूप सुंदर होती की शिक्षक एका फुलासारखा असतो.
पुलाखालून पाणी सतत वाहत, पुढून आलेलं पाणी मागे निघून जातं, परंतु पूल तिथेच असतो. आणि तो पूल काय करतो, रहदारी करणाऱ्यांसाठी सोयीचं म्हणजे रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करतो. मग शिक्षक तसाच आहे. जरी 5 वर्ष 6 वर्ष ते एखाद्या शाळेत आहे, परंतु तो एका खंबीर पुलासारखा आहे. या पुलाच्या आधारावरून हजारो विद्यार्थी आपला प्रवास सुखकर करतात, आपला प्रवास यशस्वी करतात. पण शिक्षक कधीच बदलत नाही. मी मागे म्हणत असतो नेहमीच की शिक्षक कधीच बदलत नाही. शिक्षक आहे तसाच असतो. दिशा दाखवण्याचं काम करणारा शिक्षक आहे आणि संधी उपलब्ध करून देणं हे शाळेचं काम आहे. आम्हाला आनंद आहे की आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरभर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हजारो संधी उपलब्ध करून दिल्या. मग विद्यार्थ्यांचं काम आहे काय आहे, मिळालेल्या संधीचा फायदा करून घेणं, मिळालेल्या संधीचं सोनं करणं. आणि त्याबद्दल कौतुक पण मला एवढं वाटतं, सर्वांचंच वाटतं. परंतु आज खास येता 8वीच्या विद्यार्थ्यांचा दिवस असल्यामुळे मी त्यांच्या संदर्भात बोलेन की ह्या विद्यार्थ्यांना आम्ही जेवढ्या काही संधी उपलब्ध करून दिल्या, प्रत्येक संधीचा लाभ या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, काही आमच्यामध्ये काही पाठीमाग सुद्धा असतील आमचे विद्यार्थी मित्र काही, परंतु त्याचा मनामध्ये क्लेश न ठेवता निर्भीडपणाने शिक्षकांशी बोललेत, त्यांनी व्यक्त झालेत. आदरणीय गायकवाड सरांनी खूप छान बोललेत की शिक्षकांमध्ये या 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जो संवाद होता तो कधीही असा दबाव टाकणारा, ह्या बालमनाला कुठंतरी दाबून टाकणारा, त्यांच्या भावना कुठंतरी आतल्या आतच जिरून टाकणारा असा नाही. आणि हे खरं आहे, सरांनी जे बोलले ते खरं. आज आमचे सगळेच विद्यार्थी 1ली ते 8वीचे एकाही शिक्षकाला बोलण्यासाठी घाबरत नाही. त्याचा अर्थ रिस्पेक्ट देत नाहीत असं नाही. जे काय अभ्यासात येत नसेल ते विचारायला घाबरत नाही. आम्ही कधी मीटिंग साठी ऑफिस मध्ये बसलो असतो तर आमच्या 1लीच्या वर्गाचा सुद्धा अभिमान यासाठी आहे की शाळेत नवीनच आहे, सगळे शिक्षक अनोळखी येतात, ते विद्यार्थी गायकवाड सरांना बोलायला ऑफिस मध्ये येतात. ही आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेची प्रगती. प्रथम अवस्थेतच बीजारोपण असं होतं की मग त्याचा वृक्ष हे आपल्याला अपेक्षित असणारे फळ देणारा निश्चितच घडतो. कारण बीज आम्ही